आजपर्यंतची सर्वात सोप्या पद्धतीची पनीर टिक्का मसाल्याची रेसिपी तुमच्यासोबत शेअर करत आहे। नमस्कार, मी भाविका। कुकिंग शो मराठीमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत। रेसिपीला शेवटपर्यंत बघा आणि आवडली तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका। तर सुरुवातीला मॅरिनेशनचा मसाला बनवूया। ज्यासाठी मी इथं 2 चमचे दही घेतलेले आहे। दही बिलकुल आंबट नाही, मीडियम आहे। त्याच सारख्या चमच्याने मी 1 चमचा बेसन म्हणजे चना डाळीचं पीठ घेत आहे। आता यांना आपण व्यवस्थित फेटून मिक्स करून घेऊया। बिलकुल याच्यात लम्स नको, व्यवस्थित दही आणि बेसन मिक्स व्हायला हवं। आता यात काही मसाले टाकायचे आहेत। तर मी अर्धा चमचा इथं लाल तिखट घेत आहे। एक काश्मीरी लाल मिर्च पावडर आहे, चांगला रंग येतो आणि बिलकुल तिखट नसते। त्याचबरोबर पाव चमचा गरम मसाला आणि पाव चमचा भाजलेले जिऱ्याचं पावडर घेतला आहे आणि पाव चमचा हळद घेत आहे। अर्धा चमचा कसुरी मेथीचं पावडर मी इथं घेत आहे आणि सारख्या त्याच चमच्याने अद्रक आणि लसूण मिक्स करून मी पेस्ट बनवलेली आहे। तर ती पेस्ट घेतली आहे। साधारण 5 ते 6 लसूणच्या पाकळ्या होत्या आणि अर्धा इंच एवढं अद्रक होतं। सारख्या त्याच चमच्याने खायचं तेल घेतलेलं आहे आणि पाव चमचा एवढं मीठ घेत आहे। आता हे सर्व मसाले दही आणि बेसनमध्ये आपल्याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे आहेत। आता या मिक्सचरमध्ये मी 250 ग्राम एवढं पनीर घेतलं आहे। हे घरचं पनीर आहे। पनीर कसं बनवायचं, बिना व्हिनेगर आणि बिना लिंबूचा वापर करता पनीर कसं बनवायचं ही रेसिपी ऑलरेडी शेअर केलेली आहे। तर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी लिंक दिलेली आहे, नक्की चेक करा। त्याचबरोबर मी 2 शिमला मिर्च आणि 1 टमाटर मध्यम आकाराचा कापलेला आहे। त्याचबरोबर 1 मध्यम आकाराचा कांदा। तर तुम्ही फोडी बघू शकतात मी कशा अशा मोठ्या मोठ्या कापल्या आहेत। तर या ऑप्शनल आहे, तुम्हाला जसं पाहिजे, लांब पाहिजे, चौकोन पाहिजे, त्रिकोण पाहिजे, अशा आकाराने भाज्या कापू शकतात। आता हे सर्व व्यवस्थित हाताने मिक्स करून घ्यायचं आहे आणि साधारण 10 ते 15 मिनिटासाठी मॅरिनेशनसाठी ठेवायचं आहे। इथं मी 2 मध्यम आकाराचे टमाटे उकळून घेतले आहे साधारण 10 मिनिटासाठी। उकळलेले टमाट्याची प्युरी मी इथं बनवलेली आहे। याच्याने काय होतं, टमाट्याचा जो आंबटपणा असतो तो कमी होतो आणि टमाट्याची आपल्याला ग्रेव्ही पाहिजे असते, म्हणजे भाजीला चांगली थिकनेस पण येते। आता पॅनमध्ये मी इथं 2 मोठे चमचे एवढं तेल घेतलेलं आहे। आपल्याला इथं पनीर टिक्का मसाला बनवायचा आहे, म्हणून आपण जे मॅरिनेशनसाठी पनीर आणि भाज्या ठेवलेल्या आहेत त्याला आपण फ्राय करूया। तर तुम्हाला हवं असेल, जास्त भाजी असेल तर 2 बॅचमध्ये तुम्ही फ्राय करू शकतात। मी 1 बॅचमध्येच पूर्ण भाजी टाकून देत आहे, म्हणजे जे मॅरिनेशनसाठी आपण ठेवलेले होते पनीर आणि भाज्या त्या टाकल्या आहेत। साधारण 7 ते 8 मिनटासाठी आपल्याला 2-2 मिनटाने साईड चेंज करत परतून घ्यायचं आहे आणि मस्त आपल्या इथं भाज्या परतून झालेल्या आहेत। एका प्लेटमध्ये मी काढते आणि सारख्या त्याच पॅनमध्ये मी भाजी बनवायला घेणार आहे, म्हणजे ग्रेव्ही बनवणार आहे। आता ग्रेव्ही बनवण्यासाठी मी पॅनमध्ये 2 टेबलस्पून एवढं तेल घेत आहे। तेल तापल्यानंतर मी अर्धा चमचा इथं जिरं टाकलेलं आहे आणि अद्रक लसूणची पेस्ट चमचाभर घेतली आहे। अद्रक लसूणचा वापर मॅरिनेशनमध्येही केलेला आहे, म्हणून इथं मी एवढंच अद्रक लसूणचा वापर करते। बारीक चिरलेला कांदा, 2 मोठे कांदे मी बारीक चिरलेले घेतलेले होते। आता याला चांगले आपल्याला 7 ते 8 मिनटासाठी परतून घ्यायचं आहे। गॅसची फ्लेम इथं मीडियमच ठेवत आहे आणि तुम्ही बघू शकता छान आपले हे कांदे परतून झालेले आहेत। कांदे परतून झाल्यावर मी इथं 1 चमचाभर लाल तिखट घेत आहे, अर्धा चमचा काश्मीरी लाल मिर्च पावडर घेत आहे, अर्धा चमचा गरम मसाला आणि पाव चमचा कसुरी मेथी हाताने चिरून टाकले आहे आणि जे मॅरिनेशनचं जे दही आणि चटणीचं मिक्सचर होतं ते थोडंसं उरलेलं होतं, पाव चमचा एवढं, तेही मी इथं टाकलं आहे। आता व्यवस्थित परतून घेऊया। साधारण 1.5 ते 2 मिनटं परतून घ्यायचं आहे आपल्याला आणि जे टोमॅटो प्युरी बनवलेली होती आपण टमाट्याची ती टाकली आहे मी इथं। आपण टमाट्यांना उकळूनच त्याची प्युरी करायची। जर तुम्ही कच्च्या टमाट्याची प्युरी केली तर भाजी जास्त आंबट होईल, तर हे लक्षात ठेवायचं आहे। टमाटे उकळूनच त्याची प्युरी आपल्याला इथं टाकायची आहे आणि प्युरी टाकल्यानंतर तुम्ही बघू शकता छान परतून झालं आहे, तेल सुटलं आहे। आता इथं मी अर्धी वाटी एवढं पाणी टाकत आहे। तर तुम्हाला ग्रेव्हीची थिकनेस केवढी हवी त्यानुसार तुम्ही कमी जास्त पाणी करू शकतात। तर मला दाटसरच भाजी हवी आहे, म्हणून मी फक्त अर्धी वाटी पाणी टाकत आहे। तर मस्त पाणी टाकल्यानंतर गदक आला आहे। आता इथं मी 2 टेबलस्पून एवढं किसलेलं पनीर टाकलेलं आहे। याच्याने खूप दाटसर अशी मस्त आपली ही ग्रेव्ही तयार होते आणि चव पण अप्रतिम येते। तर वरून अशी किस टाकायची पनीरची, बारीक चिरलेली कोथिंबीर टाकून व्यवस्थित मिक्स करून घेतलेला आहे।
आता 2 टेबलस्पून एवढं मी इथं फ्रेश क्रीम घेत आहे. फ्रेश क्रीम नसेल तर तुम्ही घरच्या मलईलाही इथं असं फेटून टाकू शकतात. खूप छान चव येते. नक्कीच ट्राय करा. मिक्स केल्यानंतर आता आपल्याला इथं पनीर आणि जे भाज्या आपण फ्राय करून ठेवल्या त्या टाकायच्या आहेत. भाज्या टाकून फक्त आपल्याला अर्धा ते पाऊण मिनटं एवढंच भाजींना मिक्स करायचं आहे आणि लगेच झाकून द्यायचं आहे. म्हणजे फक्त त्याच्यावर वाफ फिरेल एवढं आपल्याला झाकून ठेवायचं आहे. जास्त वेळ नाही, नाहीतर खालून भाजी लागेल, कारण की ही अतिशय दाटसर भाजी आहे. तर जास्त वेळ हिला असं हलवायचं पडू द्यायचं नसतं. तर बघू शकता तुम्ही, फक्त 1 ते 1.5 मिनटं मी भाजीला झाकून ठेवले आहे आणि मस्त आपली इथं पनीर टिक्का मसाला तयार झालेला आहे. चवीला अप्रतिम आहे आणि एकदम पटकन होणारी रेसिपी आहे. तुम्ही पण नक्कीच ट्राय करा. तर कशी वाटली तुम्हाला ही रेसिपी? आवडली तर व्हिडिओकडे लाईक करा. चॅनलवर नवीन असणार तर सबस्क्राईब करून बेल बटनला नक्कीच दाबा. चला तर मग भेटूया अशीच मस्त आणि जबरदस्त रेसिपीसहित. तोपर्यंत स्वस्त राहा, मस्त राहा. धन्यवाद.